कलम 6 मध्ये पाहिले की जे पाकिस्तानमधून भारतामध्ये आले होते त्यांच्याबद्दल कलम 6 मध्ये तरतुदी होत्या. कलम 7 मध्ये जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले म्हणजे आपल्या भारताकडून पाकिस्तानमध्ये गेलेले असे जे लोक आहेत, जे भारतामधून पाकिस्तानमध्ये गेलेत, त्यांच्या नागरिकत्वांच्या तरतुदीबद्दल कलम 7 सांगतं. म्हणजे फक्त गेलेत ते नाही, आता पाकिस्तानमध्ये जे स्थलांतरित झाले आणि जण पाकिस्तानमध्येच राहिले त्यांच्या थोडीच नागरिकत्वाबद्दल भारत बोलेल असं नाही. पाकिस्तानात स्थलांतरित झालेले म्हणजे भारतामधून गेलेत पाकिस्तानमध्ये, परंतु पुन्हा आलेत भारतातच. अशा लोकांना नागरिकत्व कशा प्रकारे द्यायचं द्यायचं की नाही याबद्दल कलम 7 सांगतं. ते 1 मार्च 1947 पूर्वी सांगितलं होतं तुम्हाला, 2 तारखा महत्वाच्या आहेत. 19 जुलै 1948 परमिट सिस्टीम आणि 1 मार्च 1947 दंगा. समजलं. 1 मार्च 1947 परंतु भारतात वापस आलेले. आता स्थलांतरित झालेले आहे. कधी स्थलांतरित झालेले आहे? 1 मार्च 1947 भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र वेगळे व्हावे यासाठी खूप मागणी सुरू होती. त्यासाठी या समाजामध्ये जो हिंदू मुस्लिम समाज होता त्या समाजामध्ये खूप दंगे पण झालेले आहेत. या दंग्यांमुळे 1 मार्च 1947 या रोजी एक दंगा सुरू झाला. तो दंगा हा खूप वरच्या लेवलचा होता, खूप हिंस्र दंगा होता. त्यामुळे खूप लोकांनी भारतामधून पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले, पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर केले. 1 मार्च 1947 असे काही लोक आहेत जे भारतामधून पाकिस्तानमध्ये गेले. स्वातंत्र्य भेटल्यानंतर मग त्यांना समजलं असेल की आपले हक्क किती आहेत, आपण मायनॉरिटीज आहोत. जे अन्य समाज म्हणतोय मी, मुस्लिम सोडून मुस्लिम लोक पण काही वापस आले असतील, ठीक आहे. मग जे लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले आणि त्यांना समजलं की आपण जो निर्णय घेतला पाकिस्तानमध्ये येण्याचा तो निर्णय चुकीचा आहे, आणि ते लोक नंतर भारतात आले. मग अशा लोकांना नागरिकत्व देण्यासाठी काही तरतुदी आहेत बघा. 1 मार्च 1947 परंतु भारतात वापस आलेले त्यांच्यासाठी काय आहे? 6 महिने भारतात वास्तव्य करा आणि नंतर नागरिकत्वाची मागणी करा. सिंपल आहे, जास्त काय करायची गरज नाही. तुम्ही जर समजा पाकिस्तानमधून भारतामध्ये आलात, भारतामधून पाकिस्तानमध्ये गेलात पण परत पाकिस्तानमधून भारतामध्ये आलात, तर तुम्हाला काय करायचे? भारतामध्ये 6 महिने राहायचे आणि नागरिकत्वाची मागणी करायची, म्हणजे रजिस्टर करून घ्यायचं स्वतःला नागरिकत्व म्हणून. झालं, तुम्हाला नागरिकत्व भेटून जाईल. ही अट जर पाहिली, कलम 7 मधली जी अट आहे ती कलम 6 सारखीच आहे. जे लोक 19 जुलै 1948 नंतर आलेले आहेत या लोकांसारखीच अट आहे ना. 6 महिने राहा, नागरिकत्वाची मागणी करा, बरोबर. याच प्रकारची अट आहे कलम 7 मध्ये पण. 6 महिने भारतात वास्तव्य करा आणि नंतर नागरिकत्वाची मागणी करा, तुम्हाला नागरिकत्व भेटून जाईल असं कलम 7 सांगतं. 1 मार्च 1947 ची इम्पॉर्टन्स आपण मगाशी पाहिलेली आहे, पार्टिशन ऑफ इंडिया. त्याची जी मागणी होती यासाठी याच दिवशी दंगे होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. मग त्यांना समजलं की आपण निर्णय चुकीचा घेतलाय, चला भारतात वापस आले. भारतात 6 महिने राहा, तुम्हाला नागरिकत्व भेटेन असं कलम 7 सांगतो. संविधानात पण त्याचप्रमाणे सांगितलेलं आहे, जी मूळ प्रत आहे त्याच्यामध्ये. मी काय वेगळं सांगत नाही मित्रांनो, जे मूळ प्रतमध्ये आहे तेच सांगतोय, थोडं सोप्या भाषेमध्ये सांगतोय मी. कारण संविधानाची जर भाषा बघितली तर खूप किचकट आहे. आतापर्यंत जर बघितलं तर सुप्रीम कोर्टने सुद्धा त्यांचे काही निर्णय बदललेले आहेत. एका एका गोष्टीच्या काही वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्यामुळे संविधानामध्ये वापरलेली भाषा जी आहे ती खूप वरच्या लेवलची आहे. कारण खूप मोठ्या लोकांनी संविधान बनवलेलं आहे. संविधान बनवणं काही खायचं काम नव्हतं. खूप मोठ्या लोकांनी संविधान बनवलेलं आहे, त्यामुळं संविधान समजून घेणं काही एकदम सहजरित्या होणार नाही लोकांना, ठीक आहे. त्याच्यामुळे मी ट्राय करतो की एकदम सोप्या भाषेमध्ये सांगेन तुम्हाला. तर कलम 7 काय सांगते, आपण जे शॉर्ट नोट्समध्ये पाहिले त्यानुसारच आहे, पण थोडं वेगळ्या भाषेमध्ये. स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. अनुच्छेद 5 व 6 यामध्ये काही असले तरी वरचं सोडून द्या. 1 मार्च 1947 या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतरित करून या दिवसानंतर, या तारखेनंतर समजा ते राज्यक्षेत्रामधून म्हणजे भारताच्या क्षेत्रामधून दुसरीकडे गेले, स्थलांतर करून कुठे गेले? पाकिस्तानला गेले. पाकिस्तानात असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असे मानले जाणार नाही, बरोबर. त्यांना नागरिकत्व जर पाहिजे तर त्यासाठी काय आहे? परंतु असे की जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर जर भारतात आली, पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतली, म्हणजे आपण परवाना दिला होता परमिट सिस्टीम वगैरे, त्यानुसार जर भारतीय राज्यक्षेत्रात परतली असेल, तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. व अनुच्छेद 6 खंड ख च्या प्रयोजनांकरिता अशी प्रत्येक व्यक्ती 19 जुलै 1948 या दिवसानंतर स्थलांतरित करून भारताच्या राज्यक्षेत्रात झालेली व्यक्ती आहे असे मानण्यात येईल. मीच म्हणलं होतं की कलम 6, बरोबर. कलम 7 हे कलम 6 सारखंच काम करतं, म्हणतो ना. अनुच्छेद 6 खंड
ख याबद्दल बोलले ते संविधानामध्ये. त्याने सांगितले की 19 जुलै 1948 डबल तारीख आली. मी थोड्याच वेळापूर्वी म्हटलं की 19 जुलै 1948 यानंतर जे लोक येणार आहे त्यासारखंच प्रावधान आहे. हे पहा कलम 6 मध्ये ख 2 मध्ये याबद्दल सांगण्यात आलेले आहे. 19 जुलै 1948च्या नंतर जर एखादी व्यक्ती भारतात आली असेल तर तिला फक्त 6 महिने भारतात राहायचं आहे आणि त्यासाठी नागरिकत्वाची नोंदणी करून घ्यायचं, झालं ते भारताचे नागरिक असेल. तर अशा प्रकारे कलम 7 आपण चांगल्या रीतीने संपवलेला आहे मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला कलम 7 हा समजण्यास सोपा गेलेला असेल. जर तुम्हाला हा माझा उपक्रम आवडला असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा. भेटूया लवकरच नवीन कलमासोबत. धन्यवाद.